Hello, my dear shining parents and my dear shining kids. 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमीमध्ये मी तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगू इच्छिते की व्हिडिओ हा मोठा असणार आहे. हा व्हिडिओ हा मोठा होणार आहे, इन डिटेल होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला की आपली ही जी काही यूट्यूब चॅनल आहे किंवा अकॅडमी आहे, पुण्यामध्ये आपण चालवतो 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी. तर ही कन्सेप्ट काय आहे, यातनं आपण कुठले कोर्सेस घेतो किंवा काय सेवा देतो, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे हा व्हिडिओ तेच पालक कुठेही पॉज न करता शेवटपर्यंत बघतील की ज्या पालकांना असं वाटतं माझ्या घरात शिवाजी जन्मावा, माझ्या घरातून छत्रपती शिवाजी महाराज घडावे, माझ्या घरात ज्ञानेश्वर माऊली घडावी, माझ्या घरात सचिन तेंडुलकर घडावा, माझ्या घरात लता मंगेशकर घडावी, माझ्या घरात APJ अब्दुल कलाम घडावे, माझ्या घरात स्वामी विवेकानंद घडावे किंवा ही सगळी व्यक्ती जन्माला यावी, असं ज्या पालकांना वाटतंय, फक्त आणि फक्त तेच पालक आणि फक्त त्याच पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि तीच लोक फक्त हा व्हिडिओ कुठेही पॉज न करता शेवटपर्यंत बघतील. आणि या व्हिडिओतील एक एक शब्द हा खूप, जर तुम्ही विचार करून ऐकला, त्यावर जर तुम्ही विचार केला, तर नक्कीच अशी सगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या घरात घडतील, ही माझी खात्री आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला आमची काही मदत हवी असेल तर त्यासाठी आम्ही नक्कीच तयार आहोत. ओके, ठीक आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. माझी अशी अपेक्षा आहे किंवा माझी अशी इच्छा आहे खूप मनापासून की प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत घडावा. जर प्रत्येक एका व्यक्तीने, ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, जर प्रत्येक एका पालकाने हा व्हिडिओ जर बघितला आणि या गोष्टीवर विचार करायला सुरुवात केली, तर नक्कीच भारताचं भविष्य हे खूप खूप उज्ज्वल असणार आहे. एक वेगळा भारत आपल्याला बघायला मिळेल. एक पूर्वी जी प्रतिभासंपन्न पिढी होती, अनेक लोक प्रतिभासंपन्न होते, तर तसेच लोक आपण आपल्या घरात घडवू शकतो, नक्कीच घडवू शकतो. आणि ते काम खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रतिभावान लोकांना निर्माण करायचं नाही आहे तुम्हाला. विधात्याने त्यांना ऑलरेडी निर्माण करून तुमच्याकडे पाठवलेलं आहे. प्रतिभावान लोकांना तुम्हाला निर्माण करायचं नाहीये, तुम्हाला त्यांना फक्त शोधायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त असे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व जे तुमच्या घरात आहेत त्यांना शोधायचं आहे की ते कुठल्या विषयात त्यांचं प्रावीण्य आहे, त्यांची स्पेशालिटी आहे, त्यांचं स्पेशल टॅलेंट आहे, ते तुम्हाला फक्त शोधून काढायचं आहे. तर ते कशा पद्धतीने, ज्यांना आपले मुलं, आपले पाल्य लंबी रेस का घोडा बनवायचा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपल्याला शॉर्ट टर्म गोल नाही ठेवायचा आहे. आपलं मूल, आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये 10वी-12वीमध्ये 99% मार्क्स मिळाले, एवढाच तुमचा गोल आहे का? त्याला 99% मार्क्स मिळाले पर्टिक्युलर अकॅडमिक विषयामध्ये, पण जर त्या मुलाला व्यवहार ज्ञान नाही आहे, सामाजिक ज्ञान नाही आहे, रिलेशनशिप बद्दल त्याला काही ज्ञान नाही किंवा कशी जोपासावी ते माहिती नाही आहे, तर मग काय होणार अशा मुलाचं पुढे जाऊन? समजा एखाद्या फील्डमध्ये तो मुलगा पाल्य गेला, त्याला 99% मार्क आहे, 95%पेक्षा जास्ती मार्क्स आहे, एखादं त्याचं जे काही करिअर फील्ड त्याने निवडलं त्यात तो गेला. पण अशी खूप उदाहरणं मी सध्या अनुभवते आहे, बघते आहे की एका स्टेजला गेल्यानंतर ज्या काही फील्डमध्ये, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये त्यांचं करिअर आहे, तिथे त्यांना डिप्रेशन यायला लागतंय. विचार करा. काहीतरी 1-1.5-2 वर्ष, 4-5, 8-10 वर्षाचा काळ गेल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटतंय, अरे हे कामात मला मज्जा येत नाहीये, मला रिलीफ वाटत नाही, रिलॅक्स वाटत नाही, हॅप्पी वाटत नाही, सॅटिस्फाईड वाटत नाही. मग ते करिअर काय कामाचं? जर लाईफमध्ये आपण हॅप्पी, सॅटिस्फाईड नसू तर ते करिअर फक्त त्यातनं पैसा मिळतोय, पण दिवसभर खूप जास्त त्यांना मेहनत घ्यावी लागते, खूप एफर्ट्स घ्यावे लागत आहेत तेवढ्या पॅकेज त्यांना मिळवण्यासाठी. मग ते लाईफ आणि ते मार्क्स काय कामाचे?
ठीक आहे. तर मला असं म्हणायचं आहे, जर एखादं टूल तुम्हाला असं मिळालं आता की त्या टूलमुळे तुम्हाला काय कळणार आहे की तुमच्या घरात सचिन जन्माला आला आहे, की शिवाजी महाराज जन्माला आले आहेत, की लता मंगेशकर जन्माला आली आहे, की कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, की APJ अब्दुल कलाम, की विवेकानंद, तुमच्या घरात कोण जन्माला आलेले आहे हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर त्याच्यासाठी एक टूल आपल्याकडे आहे, जे भारतात 2010 पासून आहे. ठीक आहे. तर असं झालं 1970, जस्ट अ मिनिट, 1970मध्ये USSR यांनी काय केलं की ऑलिम्पिकसाठी कॅन्डिडेट निवडत असताना त्यांनी एक टेक्निक, एक टूल वापरायला सुरुवात केलं. त्याचा रिझल्ट असा आला की 1970मध्ये त्यांना 50 गोल्ड मेडल ऑलिम्पिकमध्ये मिळाले एकट्या त्या देशाला, आणि 1976मध्ये त्यांनी तब्बल 125 गोल्ड मेडल ते घेऊन गेले. मग सगळ्या देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं. अरे काय चाललंय, काय होतंय, ही लोक काय करतायत, काय वापरतायत, कसं काय, कुठलं स्किल आहे यांच्याकडे. त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं, सगळ्यांना त्यांनी सांगितलं की एक टेस्ट असते ज्याचं नाव आहे DMIT टेस्ट. ठीक आहे. त्याला आम्ही गिफ्ट असं पण म्हणतो, म्हणजे जीनियस आयडेंटिफिकेशन फिंगरप्रिंट टेस्ट, GIFT, जीनियस आयडेंटिफिकेशन फिंगरप्रिंट टेस्ट. ओके, याला आपण गिफ्ट असंही म्हणतो. त्याचं नाव आहे DMIT टेस्ट. 2 थेरीजने मिळून ही टेस्ट तयार झालेली आहे. पहिली थेरी आहे डर्मॅटोग्राफिक, D फॉर डर्मॅटोग्राफिक मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. तर डर्मॅटोग्राफिक हे एक सायन्स आहे, मल्टिपल इंटेलिजन्स हे एक सायन्स आहे. 2 शास्त्रज्ञांनी सांगितलेलं हे सायन्स आहे. तर यात होतं काय, डर्मा म्हणजे काय तर स्किन, ओके, आणि ग्राफिक्स म्हणजे त्याच्यावर आलेल्या लाईन्स, त्याचं हे शास्त्र आहे. ठीक आहे. तर आता पूर्वी काय असायचं, हात पाहून ज्योतिष सांगायचे, हातावरच्या रेषा पाहून. बरेच लोकांना त्यावर विश्वास नाहीये, नसायचा. पण आत्ता हे एक सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण बघू नक्की सायन्स काय सांगतंय. तर ज्या वेळेला बाळ आईच्या गर्भात असतं त्यावेळेला 13व्या आठवड्यापासून 21व्या आठवड्यापर्यंत बाळाची ब्रेन, मेंदूची जडणघडण आणि स्किनची जडणघडण एकाच वेळेला सायमल्टेनियसली होत असते 13व्या आठवड्यापासून 21व्या आठवड्यापर्यंत. ठीक आहे. तर त्यावेळेला काय होतं की मेंदूची जडणघडण होत असताना, मेंदू डेव्हलप होत असताना आउटर लेअर जो आहे स्किनचा, म्हणजे ज्या ज्या आपल्याला लाईन्स दिसतात बॉडीवर, तर त्यावेळेला डेव्हलप होत असतात. आता एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय तर बॉडीची डेव्हलपमेंट. तर बॉडीची डेव्हलपमेंट होत असताना 3 प्रकारच्या सेल्स डेव्हलप होतात, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. ह्या 3 प्रकारच्या सेल्स डेव्हलप होऊन बॉडी आपली तयार होत असते. बॉडीची डेव्हलपमेंट ही गर्भामध्ये होत असते. तर एंडोडर्ममध्ये काय होतं, ग्लँड, लंग्स, लिव्हर, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे सगळे आपले डेव्हलप होत असतात. मेसोडर्म जर बघितलं, ह्या सेलमध्ये काय होत असतं, मसल, स्किन, किडनी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डेव्हलपमेंट होत असते. एक्टोडर्ममध्ये काय होत असतं तर आयरिस, आपले आयबॉल जे आहेत ते डेव्हलप होतात, स्किनचा आउटर लेअर डेव्हलप होतो आणि नर्व्हस सिस्टीम, मेंदूची जडणघडण ही डेव्हलप होत असते. तर हे होत असताना काय होतं, ज्या आईची ज्या वेळेला प्रेग्नन्सी असते त्यावेळेला आईची मनस्थिती काय आहे, तिला मिळालेलं एन्व्हायरमेंट, वातावरण, वागणूक काय आहे, त्यावर बाळाची जडणघडण ही बहुतांशी डेव्हलप असते. ओके. तर एम्ब्रिओलॉजी म्हणजे बाळाची वाढ गर्भाशयात होत असताना एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म ह्या सेल्स डेव्हलप होतात. त्यामधील एक्टोडर्ममध्ये आपली नर्व्हस सिस्टीम, बुबुळ, स्किनचा आउटर लेअर, तर हे डेव्हलप होत असतं. ही डेव्हलपमेंट होत असताना काय असतं, आता आपल्या ब्रेनचे 2 कप्पे, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. तर लेफ्ट ब्रेनमध्ये 5 प्रकारचे लोब आहेत, म्हणजे 5 प्रकारचे इंटेलिजन्स आपण म्हणूया.
ठीक आहे. तर मग काय होतं, इथे जी काही डेव्हलपमेंट होत असते लेफ्ट साईडला, तर त्याची जी काही न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन आहे त्या ह्या 5 बोटांवर आपल्या येतात. ओके. आणि उजव्या बाजूला जे काही 5 प्रकारचे लोब आहेत त्यांची जी काही डेव्हलपमेंट आहे ती डाव्या बोटाच्या फिंगर टिप्सवर त्यांचं न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन येतं. आता जर यांचं न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन, यांची डेव्हलपमेंट कशी चालू आहे याचे छापे, फिंगरप्रिंट्स आपले इथे आलेले आहेत. ओके. मग आता काय होतं, हे जर असं झालं आहे, जर आता हे सायंटिफिक प्रूव्ह झालंय की न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन आपलं या ठिकाणी कशा पद्धतीने येतं. आता याची जर आपण डिकोड केलं, याला तुम्ही कधी विचार केलाय का की पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, कुठलं तरी महत्वाचं डॉक्युमेंट असेल, पासपोर्ट व्हिसा असेल, कुठल्याही महत्वाच्या डॉक्युमेंटवर आपले थंब घेतला जातो, बरोबर, स्कॅन केला जातो. काही काही ठिकाणी मोस्ट कॉन्फिडेन्शियल ज्या वेळेला असेल त्यावेळेला डोळ्यांचा आपला स्कॅन केला जातो. काही लोक आपल्या मोबाईलचा पासवर्ड पण आपल्या डोळ्यांचा ठेवतात. तो दुसऱ्याने जर ते डोळ्यांसमोर घेतला तर तो पासवर्ड होतो का, अनलॉक होतो का, उघडतो का? मग हे का असं आहे, एवढं महत्वाचं काय आहे, हे आपण कधी विचार केलाय का? जेवढे ह्युमन बीइंग आहे प्रत्येकाचं फिंगरप्रिंट, जगातील प्रत्येक ह्युमन बीइंगचं फिंगरप्रिंट हे वेगळं आहे. डोळ्याची बुबुळ, त्याचं स्कॅनिंग केलं, हे प्रत्येकाचं युनिक आहे. का? कारण परमेश्वराने परमात्माने प्रत्येकाला एक स्पेशल टॅलेंट दिलेला आहे, प्रत्येकाला एक स्पेशल युनिक क्वालिटी दिलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही असा कधी विचार केलाय का की आपण या जन्मातच का आलो? आपल्याला प्राणी कुठलाही, कीटक, मुंगी, कीटक, पक्षी, प्राणी दुसरा का नाही केला देवाने? अरे आपण या जन्मात आलोय तर काही तर विचार करा, त्याने विधात्याने काहीतरी तर आपल्याला कर्म दिलेलं असेल, काहीतरी स्पेशालिटी दिलेली असेल, काहीतरी चांगलं आपल्या हातून घडणार असेल, म्हणून त्याने आपल्याला मानवी देहामध्ये पाठवलेलं आहे. ठीक आहे, आपला टाइम गेला, आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या आईवडिलांनी घडवलं त्या पद्धतीने, सेम त्या पद्धतीने आपण पुढे आपल्या मुलांना घडवू शकत नाही. कारण पूर्वीची पिढी ही वेगळीच होती. हिंदू संस्कृतीचा, अध्यात्माचा, आपलं जे अध्यात्म आहे ते खूप खूप सायंटिफिकली आहे, पण आपण त्याला अंधश्रद्धा म्हणून नवीन पिढी हे सोडून देत असतो. प्रत्येक मंत्र उच्चाराच्या मागे एक अर्थ आहे, एक व्हायब्रेशन आहे. तेवढे केले की आपला आजार बरा होतो, कारण का त्याच्यामध्ये एक व्हायब्रेशन आहे. तर मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने आपण वाढतो किंवा आपल्या आधीची पिढी वाढली तसं आपण पुढची पिढी वाढवू शकत नाही. आपल्या वेळेला किंवा आपल्या आधीच्या वेळेला काय असायचं की घरामध्ये 10च्या वर, कुठे कुठे 50च्या वर, कधी कधी मागच्या पिढीत 100च्या वर लोक एका राजवाड्यात, एका फॅमिलीमध्ये राहत होते. नोकर चाकर, घरातली सगळी मंडळी, मित्रमंडळी, नातेवाईक मंडळी मिळून. तर मूल वाढत असताना एवढे सगळ्यांचे अनुभव, एक्सपिरियन्स, ऑब्झर्वेशन करत होता, एक्सपिरियन्स घेत होता, ऑब्झर्वेशन करत होता. प्रत्येक मूल वाढताना त्यांचा खूप स्टडी, त्यांचं खूपसं ब्रेन डेव्हलपमेंट हे ऑब्झर्वेशनमधून होऊन जात होतं. पण आत्ताची फॅमिली ही न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. आई वडील, एक मूल, कुठेतरी 2 मूल. आणि एवढ्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये पण आई वडील जॉबला जातात दिवसभर, मूल एकतर घरात एकटं असतं. मी आत्ता जसं हे काम सुरू केलेलं आहे, चाइल्ड सायकोलॉजी, पॅरेंट सायकोलॉजी, तर मी आत्ता बघते की आई वडील जॉबला जातात, लॉक बाहेरून करतात, टीव्ही दिवसभर मुलं पाहतात. त्यांना विचारलं मग मुलं काय करतात, कशी राहतात? काय नाही, ते आपले आपले दिवसभर टीव्ही बघतात. अरे काय, कधी तुम्ही असा विचार केला आहे का की माझं मूल, माझा पाल्य माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, त्याच्यामध्ये काहीतरी माझ्यापेक्षा जास्त टॅलेंट आहे? ते जाऊ द्या, ते तुम्हाला लक्षात नसेल आलं, पण ॲटलिस्ट तुम्हाला हे लक्षात आलंय का की माझ्या मुलामध्ये माझ्यापेक्षा जास्त एनर्जी लेवल आहे. ठीक आहे. मग ती एनर्जी कशा पद्धतीने योग्य प्रकारे युटिलाइज करायची, त्याचं तुम्हाला एक सायन्स माहिती आहे का? त्याचं एक सायकोलॉजी तुम्हाला माहिती आहे का? जगात आपण जे काही ह्युमन बीइंग आहोत प्रत्येकाकडे 100% मेंदू दिलेला आहे. किती दिलेला आहे? 100%. त्याचा वापर आपण 3-4% पण नाही करत. शास्त्रज्ञ लोक, स्वामी विवेकानंद लोक, त्यांनी हार्डली 10 ते 11% वापर केलेला आहे.
आपण तर काहीच करत नाही. मग का करत नाही? आहे ना दिलेला, थोडासा अभ्यास करा. काय शास्त्र आहे, काय तंत्र आहे, काय टूल आहे ते जाणून घ्या. ते सहज शक्य आहे. जर तुमच्या मुलगा पाल्य दिवसातून 4 तास अभ्यास करत असेल, तोच अभ्यास जर त्याने 2 तासात केला तर चालणार आहे तुम्हाला? 4 तास करून तो फ्रस्ट्रेट होत असेल, त्याला टेन्शन ताण येत असेल, त्याला जीवनातला आनंद गेल्यासारखं वाटत असेल, त्याला आत्महत्या करावी वाटत असेल, 9वीत असताना, 11वीत असताना, 10वी 12वीचा रिझल्ट लागला की अरे काय चाललंय हे, तर आपल्याला जर असं तंत्र, असं शास्त्र, असं टूल जर कळलं की 4 तासातला अभ्यास 2 तासात होतोय, 2 तासातला अभ्यास हार्डली 15 मिनिटात, हार्डली 30 मिनिटात मूल जर करू शकतंय, तर ते स्किल आत्मसात करायला तुम्ही तयार असायला हवं. का नको? बरं, मग बाकीचा वेळ काय करणार? बाकीचा वेळ आपल्याकडे इनबॉर्न टॅलेंट खूप आहेत. टॅलेंट हे 2 प्रकारचे आहे. मी जे काही तुम्हाला आज सांगते आहे, एका टेस्टच्या बद्दल सांगते आहे, डर्मॅटोग्राफिक मल्टिपल इंटेलिजन्स, DMIT टेस्ट. तर ती टेस्ट असं सांगते की आपल्याकडे टॅलेंट किंवा आपले स्किल हे 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे इनबॉर्न. प्रत्येकाला कंपल्सरी एक इनबॉर्न टॅलेंट दिलेलं आहे, एक स्पेशालिटी दिलेली आहे. तर ती काय आहे ती आपल्याला माहिती आहे का? 95% लोकांना माहीत नाही. मी तर म्हणते, सायन्स सांगते 98% लोकांना ते माहीत नाही. ओन्ली 2 किंवा 3% लोक असे आहेत की त्यांना ते उमगतं. का? त्यांचा राईट ब्रेन जास्त डेव्हलप असतो, त्यांच्याकडे इंट्युशन पॉवर असते, त्यांना कमी वयातच कळतं, किंवा त्यांच्या पालकांची राईट ब्रेन डेव्हलप असते, त्यांना इंट्युशन पॉवर असते, त्यांना कमी वयातच कळतं की माझ्या मुलामध्ये हे टॅलेंट आहे, आणि ते फक्त त्याच टॅलेंटला खतपाणी देतात. मग काय होतं की कमी श्रमात, कमी एफर्ट्समध्ये, कमी वयात मुलं जास्ती हॅप्पी आणि सक्सेसफुल होतात. काहीतरी ते मिरॅकल करतात, काहीतरी यशाचं शिखर गाठतात. माझं असं म्हणणं आहे, किंवा सगळ्यांचं असं म्हणणं असायला हवं की जर कुठल्याही क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं असेल तर त्या क्षेत्रातली उंचीच गाठायला हवी. ठीक आहे, आपल्याला खूप उशिरा उमगलं. मला हे सगळं साधारण 2014 मध्ये माहीत झालं. त्यानंतर 2015 पासून आम्ही याच्यावर विचार करायला सुरुवात केली. त्यानंतर 2016-17 मध्ये आम्ही अनुभव घ्यायला लागलो की हे सगळं काय आहे. तर जर कमी वयामध्ये, कमी एफर्ट्समध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर हे शास्त्र नक्कीच आपल्याला आपल्या मुलासाठी शिकून घेतलं पाहिजे. आता दुसरा विषय असा आहे, मला असं सांगा आता की तुमचं सक्सेसचं पॅरामीटर काय आहे? बिझनेस, मोठ्या बिझनेसमध्ये सेटल झालं, करोडो लाखो रुपये मिळतात, किंवा एक खूप चांगल्या पॅकेजची नोकरी, खूप चांगल्या पोस्टवर नोकरी मिळाली तर सक्सेस. ही आजकाल सर्वसाधारण सक्सेसची डेफिनेशन आहे. मी तुम्हाला 2 स्टोरी सांगते, एक छोटीशी गोष्ट सांगते. 2 क्लासरूम आहे. सपोज क्लासरूममध्ये जो टीचर आहे, चेअरवर बसलेला जो टीचर आहे तो लॉयन आहे, सिंह आहे, आणि वर्गामधले विद्यार्थी जे कोणी आहेत, एक आहे कावळा, एक आहे गरुड, एक आहे हत्ती, एक आहे घोडा, एक आहे मासा, एक आहे बदक. अशा प्रकारचे सगळे विद्यार्थी आहेत शाळेत. क्लासरूमची मी तुम्हाला गोष्ट सांगते. तर परीक्षा घ्यायचं ठरलं, इयत्ता जी पण काही असेल तुम्हाला जी गृहीत धरायची ती धरा, व्हॉट एव्हर समथिंग, 4थी 5वी 8वी 9वी 10वी 12वी जी पण काही इयत्ता आहे, आणि परीक्षा घ्यायची आहे. ठीक आहे, परीक्षेतला प्रश्न आहे की मोठमोठाली झाडं उपटून काढायची आहेत. मला सांगा, परीक्षेत कोण पास होईल? चिमणी पास होईल, बदक मासा पास होईल, कावळा गरुड पास होईल. त्या परीक्षेत फक्त हत्ती पास होणार आहे. बरोबर? ॲग्री? तर मग बाकीची सगळी मुलं नापास झाली. मग याचा अर्थ असा आहे का की ती मुलं मूर्ख आहेत, मठ्ठ आहेत, त्यांच्याकडे टॅलेंट नाहीये, त्यांना अक्कलेचा भाग नाहीये, त्यांना काही शिकवलेलं कळत नाही, याचा अर्थ असा होईल का? दुसरा पेपर आहे आणि त्याच्यातला प्रश्न असा आहे की जो सगळ्यात चांगलं स्विमिंग करेल तोच या परीक्षेत पास होईल.
विचार करा. मासा सोडला तर दुसरं कोणी पास होईल का? हा पेपर संपला. तिसरा पेपर आहे ज्याच्यात आहे की आकाशात सगळ्यात उंच उडायचं आहे. कोण पास होईल? एक पेपर असा आहे, त्यातला प्रश्न असा आहे की झाडावर चढायचंय. फक्त माकडच चढेल. चढायचंय, माकड चढून जाईल, कावळा उडत जाईल. बरोबर आहे? तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपली शिक्षण प्रणाली अशी आहे की एका वर्गात सगळेच विद्यार्थी बसवले जातात. टीचर एकच असते, एकच पद्धतीने बोलते, शिकवते. जे पण काही असेल त्यांचं अभ्यास वर्गातला, तो एकाच पद्धतीने सगळी मुलं बघत असतात, सगळी मुलं ऐकत असतात, सगळी मुलं लिहितच असतात. पण आउटपुट सगळ्यांचं वेगवेगळं आहे का? कुणी मॅथमध्ये टॉपर आहे, कुणी हिस्ट्रीमध्ये टॉपर आहे, कुणी सायन्समध्ये टॉपर आहे, कुणी लँग्वेजमध्ये टॉपर आहे. मॅथमध्ये जो टॉपर आहे तो लँग्वेजमध्ये फेल आहे किंवा कमी मार्क्स आहे, त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. किंवा एक विद्यार्थी आहे, तो हिस्ट्रीमध्ये खूप छान त्याचा अभ्यास आहे, पण त्याला मॅथ सायन्स अजिबात कळत नाही. आपण काय म्हणतो, नाही मला याला डॉक्टर्स करायचंय, नाही मला याला इंजिनियरच करायचंय. अहो काय होईल, काय असेल तसं उद्याचं भवितव्य, यावर कधी विचार केलाय का? मला असं म्हणायचंय, ही टेस्ट केल्यानंतर काय होतं, अजून एक तुम्हाला स्टोरी सांगते, छोटीशी गोष्ट. राम आणि श्याम 2 मित्र आहेत. ठीक आहे. दोघांना सांगितलंय सकाळी 9 वाजता जंगलात जाऊन लाकडं तोडायची, संध्याकाळी 6 वाजता परत यायचं. दोघांच्या हातात कुऱ्हाड दिलेली आहे. आपलं आपलं काम, आपली आपली वेळ त्यांना दिलेली आहे. श्याम काय करतो, 9 ते 6ची वेळ दिली आहे, 9 वाजेला निघतो, लाकडं तोडायला जातो, 6 वाजेला रिटर्न घरी ठरलेल्या ठिकाणी येतो. ओके. राम काय करतो, 9 वाजेला निघत नाही, 12 वाजेला निघतो, 4 वाजेला घरी येतो. ठीक आहे. पण आउटपुट असं आहे की रामने सगळ्यात जास्ती लाकडं तोडली आहेत, ती प्रॉपर कटिंग केली आहे, विकून जास्ती पैसे मिळवले आहेत. पण श्यामकडून रामपेक्षा खूप कमी लाकडं तोडली गेली. ठीक आहे. तर असं का झालं, थोडा विचार करून बघा. मी सांगते तुम्हाला काय झालंय. रामने काय केलं, 9 ते 12 पर्यंत त्याला जी कुऱ्हाड दिलेली होती त्याला धार लावत बसला. तो काय केलं त्याने, तोपर्यंत त्या कुऱ्हाडीचा अभ्यास केला, 2-3 लाकडांवर मारून पाहिली, तिची धार कुठून आहे, कशी आहे, कसं काम करते याचा थोडासा अभ्यास केला, आणि त्या कुऱ्हाडीला त्याने छान खूप शार्प अशी धार लावून घेतली. ओके. आणि 12 वाजता गेला. एवढी धार लावल्यानंतर त्याने पटापट 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 लाकडं कापून आणलीत. 4 वाजेपर्यंत त्याचं भरपूर काम झालं. 4 वाजेला येऊन 6 वाजेपर्यंत आराम केला, त्याच्या आवडीची कामं केली, आणि 6 वाजता ठरलेल्या ठिकाणी गेला. बरोबर. मग मी जे काही टूल तुम्हाला सांगते आहे, मी जी काही अकॅडमी आत्ता सुरू केलेली आहे, तर त्यामध्ये हेच आहे. काय होतंय, तुम्हाला हे सजेस्ट केलं जातं तुमच्या मुलांसाठी. चाइल्ड सायकोलॉजी काय आहे, तुमच्या मुलाची सायकोलॉजी काय आहे, त्याची शिकण्याचं कौशल्य कसं आहे तुम्हाला माहिती आहे का? तुमचं मूल कसं शिकतं, बघून शिकतंय, ऐकून शिकतंय, की हँड्स ऑन प्रॅक्टिकल करून शिकतंय? प्रत्येक मुलाची ही स्पेशल मेथड असते, कोण कशा प्रकारे शिकतं. तुम्हाला काय वाटतं, सकाळी अभ्यास केलेला चांगला आहे की संध्याकाळी केलेला चांगला आहे की रात्री केलेला चांगला आहे? काही मुलं म्हणतात नाही मला सकाळी उठवलं जातं आणि सकाळी मी अभ्यास करतो पहाटे 4ला उठून. काही मुलं अशी आहेत ती रात्री 10च्या पुढे जागणार, मग पूर्ण रात्र पहाटे 4 पर्यंत जागणार, मग पहाटे झोपणार. इंजिनिअरिंगची मुलं बघा असं करतात. मग हे काय, कारण प्रत्येक मुलाची मेथड वेगळी आहे. काही मुलं असं झोपल्या लोळल्या हातात पेन घेणार, टिक 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 करणार, काहीतरी पाय हलवणार, हात हलवणार, गुणगुण करणार, वेडवाकडं बसणार आणि हातात पुस्तक घेणार, घरभर इकडं तिकडं ते पुस्तक असं हलवत फिरणार. अशी पण मुलं असतील तुमच्याकडे पण, तुम्ही बघितली असतील. तर असं का होतं, कारण त्यांची कायनेस्थेटिक जी एनर्जी आहे ती जास्त आहे.
तर आपल्याला काय बघायचं आहे DMIT टेस्टमध्ये काय होतं आता ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते की आपल्या ह्या फिंगर टिप्स जे आहेत ना ते स्कॅन केले जातात स्कॅनरमध्ये. ठीक आहे. मग त्याच्यावर लाईन्स आहेत वेगवेगळ्या आकाराचे. बघा एकदा भिंग घेऊन आपले प्रत्येक बोटं त्याच्यावर लाईन्स दिसतात का बघा तुम्हाला. तर त्या लाईन्स स्कॅन केल्या जातात आणि त्या लाईन्सचे पॅटर्न आहेत. 10 बोटांचे 10 वेगळे पॅटर्न येतात आणि जगभरातल्या प्रत्येक व्यक्तींचे वेगवेगळे पॅटर्न येतात. हे बघ तिकडे काय चालू आहे, तिकडे खाली बस खाली बस. तर हे पॅटर्न जे काही असतात तर त्यावर शंख, चक्र, शुक्ती असं असतं. त्याच्यामध्ये कोर पॉईंट, डेल्टा पॉईंट असं असतं. ह्या टेक्निकल लँग्वेज आहेत. तर त्याच्यामध्ये काय असतं, हे जे काही पॅटर्न असतात ते एका सॉफ्टवेअरमध्ये फीड केले जातात. त्यानंतर त्यातनं आपल्याला काय आउटपुट मिळतं की आपल्या मुलाचा कुठला ब्रेन डॉमिनन्स आहे. लेफ्ट ब्रेन त्याचा ॲक्टिव्ह आहे जास्ती की राईट ब्रेन जास्ती ॲक्टिव्ह आहे. मला सांगा 10 वर्ष पूर्वी एखादा तुम्ही पिक्चर पाहिला असेल किंवा त्याही पूर्वी मला सांगा एक पिक्चर होता त्याच्यामध्ये आमिर खानने धोती घातलेली होती आणि तो क्रिकेट खेळत होता. कोणता पिक्चर आहे आठवलं? किती वर्ष आधी पाहिलेला आहे? त्यानंतर त्याच्याबद्दल काही डिस्कशन केलेलं आहे का? नाही केलंय, पण तो आठवतोय. आता एखादं गाणं होतं त्याच्यात ती अशी स्टेप होती सलमान खानची, पुढं पुढं दबंग दबंग दबंग. कधी पाहिला तो पिक्चर? कोणती स्टेप आहे ती आहे लक्षात? कुठलं गाणं आहे? कुठला गॉगल, कुठला शर्ट होता त्याचा आहे लक्षात? आहे लक्षात, सगळ्यांच्या लक्षात आहे. माहेरची साडी पिक्चर होता त्याच्यात काय झालंय? हम आपके कौन पिक्चर होता त्याच्यात काय होतं? पूर्णच्या पूर्ण स्टोरी तुम्ही एखाद्या तुमच्या व्यक्तीला शेजारी बसलेला असेल त्याला ती एक्सप्लेन करणार. काही कष्ट पडले तुम्हाला त्यासाठी? काही एफर्ट्स घ्यावे लागले आठवण्यासाठी? अजिबात नाही. का? कारण हे सगळं आपलं कुठे स्टोअर होतं? एफर्टलेस एन्जॉय ज्या ठिकाणी असतो, हॅपीनेस असतो, माइंड रिलॅक्स असतं, हे सगळं कुठे असतं? आपलं राईट ब्रेनमध्ये. एखादं गाणं सकाळी सकाळी आपण ऐकलं तर कधी तुम्ही नोटीस केलंय, कधी ऑब्झर्व केलंय की आपण दिवसभर तेच गाणं गुणगुण गुणगुण करत असतो? माहित नाही कसं दिवसभर तेच गाणं ओठावर येतं. तर जे पण काही एफर्टलेस आहे, ज्याच्यात एन्जॉय आहे, ज्याच्यात आपला मूड हॅप्पी असतो, स्ट्रेस फ्री असतं, जे काही असं रंगीबिरंगी आहे, जे चित्र आहे, चलचित्र आहे, हे सगळं आपलं कुठे स्टोअर होतं? राईट ब्रेनमध्ये. आणि जे काही शाळेत शिकवले जाणारे अकॅडमिक विषय आहेत ते सगळे विषय आपल्या लेफ्ट ब्रेन काम करतं. रायटिंग असेल, रट्टा मारणं असेल, पाठांतर करणं असेल, मॅम शिकवतात तेव्हा लक्ष ठेवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लेफ्ट ब्रेनमध्ये स्टोअर होतात. ठीक आहे. त्यावेळेला लेफ्ट ब्रेन आपला ॲक्टिव्ह असतो. आता तुम्हाला सायन्स सांगते की लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन याच्यामध्ये 90% रिकॉल करणं जे आहे की केलेला अभ्यास आठवणं हे काम कुणाकडे आहे? राईट ब्रेनकडे आहे 90%. आणि ओनली 10% कपॅसिटी लेफ्ट ब्रेनकडे आहे की जो काही अभ्यास केलेला आहे तो आठवायचा योग्य वेळेवर. ठीक आहे. तर काय होतं, आपण जास्तीत जास्ती आपल्या मुलांना लेफ्ट ब्रेनचा वापर करायला सांगतो अभ्यास करण्यासाठी. आणि मग काय होतं, त्यांची जी कपॅसिटी आहे रिकॉल करण्याची कपॅसिटी, ती कपॅसिटी किती असते? ओनली 10%. मग आपण त्याला म्हणतो तुला कमी मार्क्स मिळाले, अशा पद्धतीने आपण मुलांना टॉर्चर करतो की का तुला इतके कमी मार्क्स मिळाले. पण एक स्किल आहे जे तुम्ही शिकून घ्या, तुमच्या मुलांना शिकवा की ज्याच्यामध्ये कुठलाही विषय असू दे, कुठलीही डेफिनेशन असू दे, थेरम असू दे, इयत्ता म्हणजे 5व्या वर्षापासून कुठलाही डिग्री पोस्ट डिग्रीला तुम्ही जा आणि तिथपर्यंतचा अभ्यास 4 तासाचा 2 तासात, 2 तासाचा 15 मिनिटात किंवा 30 मिनिटात जर तुम्हाला एफर्टलेस करायचा असेल, हॅप्पी राहायचं असेल, उरलेल्या वेळामध्ये जे इनबॉर्न टॅलेंट आहे त्याला खतपाणी द्यायचं असेल, कमी वयात सचिन तेंडुलकर घडवायचं असेल, कमी वयात छत्रपती शिवाजी घडवायचे असतील तर ते स्किल शिकून घ्या, ते टेक्निक शिकून घ्या. तर त्या टेक्निकमध्ये काय असतं की राईट ब्रेनचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. गणितामध्ये खूप फॉर्म्युलीज आहेत, ती कशी लक्षात ठेवायची?
भूगोलामध्ये खूप नद्या, पर्वत, त्यांची उंची, त्यांचा भूभाग, समुद्राची खोली, हे असं खूप काही आहे. आता तुम्हाला पण माहिती आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल, इन डिटेल नाही सांगत. तर भूगोलाच्या कन्सेप्ट आहेत त्या खूप सोप्या पद्धतीने, किंवा राज्य आहेत त्या राज्यांच्या म्हणजे देशाच्या राजधान्या, करन्सी, फ्लॅग देशाचे, हे सगळं कसं लक्षात ठेवायचं. थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत. काय थेरॉटिकल जे काही सब्जेक्ट आहेत, तर त्याचा अभ्यास कसा करायचा, कसं लक्षात ठेवायचं. अहो, आत्ता मी ज्या मुलांचा क्लास घेतलाय आणि माझा मुलगा बुकच्या बुक स्कॅन करतात. स्वामी विवेकानंदांच्या काही स्टोरीज यूट्यूबला बघितलाय, त्यांचे काही किस्से माहिती आहेत. एकदा ग्रंथालयातून त्यांनी 800 पानी 1000 पानी मोठमोठ्या कादंबऱ्या, पुस्तके 7 ते 8 घरी आणले. रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी, सकाळी सकाळी जाऊन जमा केले आणि दुसरे द्या म्हणाले. ग्रंथपाल त्यांना काय म्हणतो, अरे बाबा, तुझ्याच्याने वाचणं होणार नव्हतं, नुसतं पाहूनच तुला आणून द्यायचं होतं, तुला माहिती तुला ते वाचता येत नाही, इतक्या याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, नेलं कशाला. स्वामी विवेकानंद काय म्हणाले, कुठल्याही पुस्तकातलं कुठल्याही पेजवर, कुठल्याही पान क्रमांकावर काय आहे ते मी तुला सांगतो, तुम्हाला फक्त पान क्रमांक सांग. त्यांनी प्रत्येक पुस्तकातलं कुठल्याही त्याने विचारलेल्या पान क्रमांकावर काय आहे ते सांगितलं स्वामी विवेकानंदांनी. हे एक सायन्स आहे जे मी अनुभवते आहे, म्हणून इतक्या तळमळीने तुम्हाला सांगते आहे की ते खरं आहे. होतं, बुकच्या बुक स्कॅन केलं आहे माझ्या मुलाने आणि इतर मुलं आमच्या सोबत जे बसलेले होते त्यांनी, जे काही मी ट्रेनिंग स्वतः घेतलं. तर मुलांमध्ये ही क्षमता आहे, ऑलरेडी आहे. तुम्हाला सांगते, जगातील सर्वात महागडा जॉब कुठला आहे, ज्याच्यामध्ये खूप काही मिळेल आपल्याला, आणि सगळ्यात श्रेष्ठ जॉब कुठला आहे तुम्ही सांगू शकता? मी सांगते तुम्हाला, आई होऊन आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं. जो क्वालिटी टाइम तुम्ही मुलांना द्याल, जे काही त्यांना सुरुवातीचं त्यांचं, एक मिनिट, काय बाबांना सांग, जर आपण आपल्या मुलांना क्वालिटी टाइम दिला, वेळ दिला आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या टेक्निकने अभ्यास करून घेतला, तर नक्कीच छत्रपती शिवाजी घडतील, नक्कीच कमी वयात लता मंगेशकर घडेल, नक्कीच कमी वयात APJ अब्दुल कलाम, अजून कुठले कुठले मोठमोठी नावं तुम्हाला घ्यायची आहेत, ती होऊ शकतात. जिजामातेने कितीतरी वर्ष आपल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांपासून ते कितीतरी वर्ष वेगळ्या राहिला, लांब राहिला, आपला शिवबा घडवण्यासाठी. श्यामची आई, त्यांचे जर आपण सिरियल बघितल्या, ह्या सगळ्या ज्या माता आहेत त्यांचे जर आपण पिक्चर बघितले, त्यांचे जर जीवनावरील आपण पुस्तकं बघितले, तर आपल्याला कळतं त्यांनी काय टेक्निक वापरलंय. आपण वाचतो आणि सोडून देतो, आपण ते अंमलात आणत नाही. मग कसे घडतील आपले मुलं त्या पद्धतीने आपल्या घरात? आहेत ऑलरेडी प्रतिभावान लोक आहेत, निर्माण करायची नाहीये, त्यांना फक्त शोधायचं आहे. त्यांच्या उपजत कलागुणांना आपल्याला खतपाणी द्यायचं आहे. ठीक आहे. तर फुल टाइम जर हा जॉब आपण करू शकत नसाल तर निदान 2 तास द्या, क्वालिटी टाइम द्या, आणि त्याच्यामध्ये त्यांना ब्रेन डेव्हलपमेंट, शायनिंग ब्रेन, ज्या काही टेक्निक आहेत त्या फक्त त्यांच्याशी वागताना, बोलताना वापरा. यामध्ये पॅरेंट्ससाठी सुद्धा, पॅरेंट सायकोलॉजीसाठी सुद्धा काही टेक्निक्स आहेत, त्या मी तुम्हाला देणार आहे. चाइल्ड सायकोलॉजीसाठी सुद्धा भरपूर अशा टेक्निक आहेत की ज्यांचा मुलांचा स्टडी अगदी काही मिनिटांवर येईल, पूर्ण बुकच्या बुक स्कॅन करतील. एका दिवसाचं टेक्निक आहे, खूप काही वेळ द्यावं लागत नाही. वेळ कधी द्यायचा आहे, शिकून घेण्यासाठी 1 दिवस आहे, त्याच्यानंतर त्याची रोज प्रॅक्टिस करायची आहे. असं नाही की शिकलं आणि दिलं सोडून आणि तुम्ही सांगितलं होतं ते झालं नाही, असं नाही होणार. तुम्हाला त्यासाठी डेली प्रॅक्टिस मुलांकडून करून घ्यावी लागेल. मुलं जर एक 5वीच्या खालील असतील तर त्यांना सारखं पुश करावं लागेल, त्यांना मोटिवेशन द्यावं लागेल, त्यांच्या सोबत बसावं लागेल आणि ते करून घ्यावं लागेल. पण एकदा 5वीच्या पुढची जी मुलं आहेत त्यांना कळतं, त्यांना कॉम्पिटिशन काय आहे कळते,
त्यांना अभ्यास करायची गरज आहे, करावं लागणार आहे ते कळतं, मग ती मुलं त्यांची करायला लागतात. पण आत्ता तुमचं कर्तव्य असं आहे की हे टूल आहे, अवेलेबल आहे, तर ते तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण यामध्ये काय काय घेतो मी तुम्हाला सांगते आता, की DMIT टेस्ट एक होईल मुलांची, ज्याच्यामध्ये कमी श्रमात, कमी वेळेत, कमी वयात सक्सेस आणि हॅपीनेस कसं मिळवायचं ते कळेल. त्यामध्ये तुम्हाला कळेल तुमच्या मुलाची लर्निंग स्टाईल कुठली आहे. तो बघून शिकतोय, ऐकून शिकतोय, बोलून शिकतोय की बॉडी मुवमेंट करून शिकतोय. तुमच्या मुलाने वर्गात फळ्याच्या समोर बसायचंय, शेजारच्या 2 ओळीत बसायचंय की खिडकीकडे बसायचं, हे सायन्स आहे, हे तुम्हाला यातनं कळेल. एक्झाम हॉलमध्ये पेपर लिहिताना त्याला हँड क्लोज ठेवायचा आहे की ओपन ठेवायचा आहे, एका हातात पेन असतो, एक हात कसा ठेवायचा हे कळेल. त्याने अभ्यास कधी करायचा आहे हे कळेल. ठीक आहे. त्याचे उपजत कलागुण काय आहे हे कळेल. तर जर त्याचे उपजत कलागुण असे असतील की त्याला डॉक्टर व्हायचंय, ठीक आहे, तर डॉक्टर होण्यासाठी काय काय गोष्टींची गरज आहे. जर सर्जन व्हायचं असेल तर फाईन मोटर स्किल म्हणून एक कॉलम येतो त्या टेस्टमध्ये, तो तुम्हाला एक्सप्लेन केला जातो, ते चांगलं पाहिजे, म्हणजे बारीक बारीक ऑपरेशन त्याला करता येतील. ठीक आहे. बोटांमधलं स्किल पाहिजे. दुसरी गोष्ट ॲडव्हर्सिटी क्वोशंट पाहिजे. आपल्याला 4च प्रकारचे क्वोशंट माहिती आहेत. एक माहिती आपला IQ इंटेलिजंट क्वोशंट, बुद्ध्यांक. दुसरा असतो EQ इमोशनल क्वोशंट. तिसरा असतो CQ क्रिएटिव्ह क्वोशंट. आणि चौथा असतो ॲडव्हर्सिटी क्वोशंट, म्हणजे अचानक येणाऱ्या विपरीत परिस्थितीला कसं सामोरं जायचं. बट जर हे DMIT टेस्टबद्दल आपण बोलतोय, जर डॉक्टर व्हायचं असेल, तर सर्जन व्हायचं असेल, फाईन मोटर स्किल पाहिजे, अचानक काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे ऑपरेशन रिलेटेड, तर त्यावेळेला त्याचा EQ चांगला पाहिजे. मेडिकलचा अभ्यास करायचा आहे म्हणून त्याचा IQ चांगला पाहिजे. पण त्याला जर एखादा कलाकार व्हायचा असेल तर नक्की त्याचा IQ जरी कमी असला तरी चालतंय, पण त्याचा CQ जास्त पाहिजे. आता जर डॉक्टर मुलगा करायचा आहे, त्याचा IQ जास्त पाहिजे, EQ जास्त पाहिजे, त्याला फाईन मोटर स्किल चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची बॉडी कायनेस्थेटिक, म्हणजे त्याचं मेंटॅलिटी अशी पाहिजे की अचानक रात्री एखादी इमर्जन्सी केस आली तर तो उठून तिथे गेला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि ह्या जर त्यांच्या लिमिटेशन्समध्ये असतील, स्ट्रेंथमध्ये असतील तर चांगली गोष्ट आहे. लिमिटेशनमध्ये जर असतील आणि तुम्ही म्हणाल त्याला डॉक्टरच करायचंय, कसं काय शक्य आहे? ठीक आहे. आता ह्या DMIT टेस्टमध्ये आपल्याला हे पण कळतं, त्याला जर डॉक्टरच करायचं आहे पण त्याला जर मार्क्स कमी आलेत, पण त्याला पण डॉक्टरच व्हायचं आहे, तर त्याचं जर आर्टमध्ये मार्क्स चांगले येतात, हिस्ट्री, जिओग्राफी अशा विषयात जर त्याला मार्क्स चांगले येतात, त्याला BA ला टाका. ठीक आहे. BA नंतर MA ला टाका. तिथे सायकोलॉजी एक सब्जेक्ट असतो. MA सायकोलॉजी नंतर PhD करू द्या. नावापुढे डॉक्टरच लागणार आहे. शरीराचं नाही डॉक्टर होणार, पण बुद्धीचा आणि मनाचा डॉक्टर नक्कीच होईल. आपल्या शहरामध्ये बघा, गल्लोगल्ली दवाखाने आहेत, जनरल फिजिशियन आहेत, 10 बाय 10च्या एका याच्यात बसून ते डॉक्टर की करतात. कितीतरी मिळतील, गल्लोगल्ली मिळतील. पण जर BA MA PhD करून जर तो डॉक्टर झाला आपला मुलगा, तर मे बी तुमच्या गावात एकच असेल, तुमच्या शहरात 2 3 4च असतील, आणि काम तर चांगलं असेल. शरीराची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा एखाद्याचं बुद्धीची, मनाची शस्त्रक्रिया करणं, एखाद्या वाईट कंडिशनमधून त्याला बाहेर काढणं, हे पण काम खूप चांगलं आहे. हे पण डॉक्टरचंच काम आहे. बरं, हे सायकोलॉजीकडे नाही जायचं, पण डॉक्टरच व्हायचं आहे. मग त्याच्या ॲबिलिटीज, जे इनबॉर्न टॅलेंटवर मी हे सगळं तुम्हाला सांगते आहे, तर त्याचं इनबॉर्न टॅलेंट काय आहे? मेडिकलला जाऊन तो एखाद्या कॉलेजचा, मेडिकल कॉलेजचा प्रोफेसर चांगला होऊ शकतो, की सर्जन चांगला होऊ शकतो, की ओनली व्हिजिट जे असतात डॉक्टर फक्त व्हिजिट पुरतं येतात, तसा डॉक्टर चांगला होऊ शकतो. किंवा एखादं मेडिकलमध्ये तो बुक लिहू शकतो जर त्याचं व्हर्बल लिंग्विस्टिक चांगलं असेल. एक कॉलम आहे त्याच्यामध्ये की मुलाचं लॉजिक मॅथ कमी आहे पण व्हर्बल लिंग्विस्टिक चांगलं आहे. तो जर इंट्रापर्सनल आहे, म्हणजे एकांत जर त्याला आवडतो आहे, तर आपला मुलगा मग मेडिकल या विषयामध्ये एखादं पुस्तक लिहू शकतो. मग हे चांगलं नाही आहे का? टॉपचं नाही आहे का? आपण काय करतो,
आपल्या मुलाची जी काही कमी असेल किंवा जे निगेटिव्ह पॉईंट असेल तिथेच जाऊन बसतो. दिवसभर त्याच्या मागे लागणार, तुझं अक्षर घाण आहे, तुझं अक्षर घाण आहे, तुझं अक्षर घाण आहे, दिवसभर तेच. पण तो खूप छान पियानो वाजवत असेल तर आपण त्याच्याकडे नाही लक्ष देत. आपण काय करतो, तर जे पॅरेंट अवेअर आहेत किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे पॅरेंट चांगला विचार करतील, अवेअरनेस होईल त्यांना, त्यांची जागरूकता येईल, ते पॅरेंट्स काय म्हणतील, नाही माझ्या मुलाचं अक्षर असं आहे का, डॉक्टर ची जी पहिली पायरी आहे ती त्याच्याकडे आहे. तो चांगला डॉक्टर होऊ शकतो जर त्याला एकांत आवडतो आहे, त्याचं अक्षर पण खराब आहे. अरे वा, डॉक्टरांना पण थोडासा अभ्यास करायला, केस स्टडी करायला एकांत हवा असतो. जर चांगला पियानो मुलगा आतापासून वाजवतोय, त्याला एकांत हवं आहे, मुलांना इतर मुलांशी ते पटकन बोलत नाही, मिळून मिसळून राहत नाही, तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो तो चांगला म्युझिक डिरेक्टर होईल. बरोबर, तर तो नक्कीच होऊ शकतो. मग हे असं प्रत्येक एका करिअर फील्डच्या बाबतीत, बिझनेस असू दे, जॉब असू दे, तर त्या बाबतीत हे आहे. आता तुम्ही जर टीचर फील्ड निवडलं तर मग टीचर फील्डमध्ये तुम्हाला प्रिन्सिपल, समजा तुम्ही टीचर फील्ड निवडलं तर तुम्ही शाळेचे ओनर होणार आहात का, एखादी शिक्षण संस्था काढणार आहात का, की प्रिन्सिपल होणार आहात, की टीचर होणार आहात, कुठला सब्जेक्ट टीचर होणार आहात. तर इतकं खूप डीपमध्ये नॉलेज आहे. ठीक आहे. म्युझिक फील्ड निवडलं तर तुम्हाला गायन करायला आवडतंय, की तुम्हाला फक्त म्युझिक ऐकायला आवडतंय, की तुम्हाला म्युझिक कंपोज करायला आवडतंय, की एखाद्या व्हिडिओला तुम्हाला म्युझिक द्यायला ते आवडतंय. असं प्रत्येक क्षेत्रातलं डीपमधलं नॉलेज, पर्सनलाइज काउन्सिलिंग होईल की तुमच्या मुलाला काय नक्की इनबिल्ट आहे त्याच्यामध्ये. आपण जास्तीत जास्त आर्ट फील्डकडे लक्षच देत नाही, आणि जे खूप महत्त्वाचं आहे, सचिन तेंडुलकर, त्याच्यानंतर सानिया मिर्झा, लता मंगेशकर यांचं काय आहे, आर्ट फील्ड आहे. आता लता मंगेशकर यांना जर बॅट हातात दिली त्यांना जमेल ते नाही. सचिन तेंडुलकर कोण आहे मला सांगा, स्पोर्ट्समॅन नाहीये, क्रिकेटर नाहीये, उत्तम बॅट्समन आहे. त्याला जर त्याच्या गुरूंनी, आई वडिलांनी फोर्स केला असता की तू बॉलिंगच कर, तू कराटेच कर, तर त्याला जमलं असतं का? जेवढं नाव, ज्या उंचीवर नाव आपण आज ऐकतोय त्या उंचीवर त्यांचं नाव आपण ऐकलं असतं का? नक्कीच ऐकलं नसतं. तर जे 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी म्हणजे आपल्या मेंदूची संपूर्ण आणि सर्वांगीण जडणघडण, सर्वांगीण विकास करण्याचं काम आपण यामध्ये करतो. त्यातला एक पार्ट आहे की DMIT टेस्ट. ठीक आहे, अजून डिटेलमध्ये एक पॉईंटवर खूप बोलता येईल, पण व्हिडिओचे पण लिमिटेशन आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती म्हणजे थोडक्यात माहिती देते आहे. त्याच्यानंतर एका पॉईंटवर येईल पुन्हा माहिती. तर एक झालं DMIT टेस्ट. त्याच्यानंतर दुसरं आपण घेतो, त्याला म्हणतो राईट ब्रेन ॲक्टिव्हेशन. ठीक आहे, तर राईट ब्रेन ॲक्टिव्हेशन केल्यामुळे खूपसं लाईफ इझी होऊन जातं. खूपशा अभ्यासातल्या गोष्टी मुलांच्या खूप इझी होऊन जातात आणि मुलांचा 6th सेन्स डेव्हलप होतो. राईट ब्रेन ॲक्टिव्हेशन यालाच मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणतात किंवा यालाच तिसरा डोळा असं म्हणतात. ठीक आहे, तर आता हे काय आहे, उजवा मेंदू, डावा मेंदू यांच्यामध्ये डिसेक्शन केल्यानंतर सायन्स असं सांगतं की त्यांना एक छोटासा मेंदू दिसून आला, त्याला पिनेल ग्लँड असं म्हणतात. ठीक आहे, मग ही पिनेल ग्लँड दिसून आली. आता ह्या पिनेल ग्लँडचं काम काय आहे, तर आपले एकूण 6 सेन्स ऑर्गन आहेत त्यांच्यावर कंट्रोल करणं. आपल्याला 5च माहिती आहे, आपण 5वरच काम करतो. ठीक आहे, तर ह्या 5ही ज्ञानेंद्रियांवर कंट्रोल करणं, त्यांना कमांड देणं, त्यांच्याकडून कार्य करून घेणं हे काम त्या पिनेल ग्लँडचं असतं. आता ही पिनेल ग्लँड वय वर्ष 18 पर्यंत ॲक्टिव्ह याच्यात असते. म्हणजे जर आपण तिला ॲक्टिव्ह केली तर ती ॲक्टिव्ह राहते, त्याचे बेनिफिट्स, आउटपुट आपल्याला मिळतात. आणि जर त्याचा आपण वापर केला नाही तर जसं पूर्वी आपण म्हणतो, आपण अभ्यासलं आहे की माणसाला शेपूट होती, पण त्या शेपटाचा वापर केला नाही म्हणून ती गळून पडली.
आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकात होतं की पक्ष्यांना पुढे 2 हात होते, त्यांनी त्याचा वापर केला नाही, कालांतराने त्याचं रूपांतर पंखात झालं. तर अशा पद्धतीने स्पिनेल ग्लँडचा जर आपण वापर केला नाही तर मग ती त्या ठिकाणी स्टक होऊन जाते, डिॲक्टिवेट होऊन जाते आणि ती पुढे तसं काम करत नाही. पण वय वर्ष 18 पर्यंत दुसरं जे आपण घेतो, कोर्स घेतो किंवा सेवा देतो, तर त्याच्यामध्ये आहे राईट ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा मिड ब्रेन ॲक्टिवेशन किंवा सिक्स्थ सेन्स, तिसरा डोळा. तर त्यामध्ये काय असतं की योगा असतात, प्राणायाम असतात. त्याच्यानंतर छान मुलं डान्स करतात, वेगवेगळ्या गाण्यांची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते, त्यावर मुलं डान्स करतात. त्याच्यानंतर एक म्युझिक असतं, ते म्युझिक मुलांना ऐकवलं जातं साधारण 45 ते 60 मिनिट. तर मग त्या म्युझिकमुळे काय होतं की मुलांचा सिक्स्थ सेन्स डेव्हलप होतो, जेणेकरून ज्या पद्धतीने पोलीसमध्ये बघा डॉग असतात, कुत्रे असतात, ते वासाने सांगतात चोर कुठे आहे, तसं आपली मुलं वासाने सांगतात कुठली वस्तू कुठे आहे, डोळ्याला जरी त्यांच्या पट्टी बांधलेली असली तर. म्हणजे काय, तर ती ब्लॅक कलरच्या पट्टीच्या पार पाहण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येते, त्यांची पिनेल ग्लँड ॲक्टिवेट होते. आता याचा उपयोग काय आहे, जर डेली ॲटलिस्ट 1 मिनिट मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांच्याकडून जर वाचन करून घेतलं, ठीक आहे, तर काय होतं, एकतर त्यांची हे खूप वाढते, कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढतं, कॉन्फिडन्स वाढतो. समोर जर एखादा व्यक्ती आला तर तो व्यक्ती कसा आहे, चांगला आहे की धोका देणारा आहे, तर त्यांचा सिक्स्थ सेन्स त्यांना आधीच हे इंट्युशन देतो. याला इंट्युशन पॉवर असं पण म्हणतात की आधीच त्यांना इंट्युशन कळतं. जर याची खूप मुलांनी आणि तुम्ही प्रॅक्टिस केली तर याची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा काही लोक असे म्हणतात बघा की हां मला वाटलंच होतं, मी सांगितलंच होतं की हे असं होईल म्हणून, असं असं घडेल म्हणून. तर हे का होतं, आता जसं मी काम करते आहे, रोज DMIT टेस्ट वगैरे करते आहे, तर राईट ब्रेन ज्यांचा जास्ती डेव्हलप असतो, जे राईट ब्रेनचा जास्ती वापर करतात, त्यांना इंट्युशन पॉवर ही म्हणजे फील होते, जाणवते. सगळ्यांमध्ये असते, पण ज्यांचा राईट ब्रेन जास्त डेव्हलप आहे त्यांना ती फील होते, जाणवते. तर आपला कुठला ब्रेन जास्ती डॉमिनन्स आहे ते पण आपल्याला कळतं, पर्सनॅलिटी कळते. त्याच्यानंतर हा प्रोग्राम केल्यानंतर 2च दिवसाचा प्रोग्राम असतो, मिनिमम 3 तास. हा संपूर्ण कोर्स करायचा असेल तर आपण 2 महिन्याचा घेतो, ओनली सॅटर्डे संडे किंवा ओनली संडे. तर जो ब्रेन डेव्हलपमेंट आहे, ज्याच्यात योगा, प्राणायाम आणि म्युझिक थेरपी असते, काही गेम वगैरे असतात, तर हे सगळं आपण शक्यतो ऑफलाईन प्रेफर करतो. जर ऑफलाईन शक्य असेल तर शक्यतो ऑफलाईन करा. DMIT टेस्ट करण्यासाठी फिंगरप्रिंट द्यावे लागतात, त्याच्यामुळे ते ऑफलाईनच घ्यावे लागतील. काउन्सिलिंग वाटल्यास आपण लाईव्ह करू शकतो, ठीक आहे. तर मग डोळ्यावर पट्टी बांधून मुलं वाचतात, लिहितात, कुठेतरी लपवलेली वस्तू ओळखून दाखवतात. त्याच्याने त्यांची जी काही त्यांच्या ॲबिलिटीज ज्या आहेत, त्यांच्या स्ट्रेंथ ज्या आहेत, त्यांचे कॉन्फिडन्स जे आहे त्याची लेवल वाढते, ठीक आहे. त्याच्यानंतर फायदे याचे भरपूर आहेत. पुन्हा याच्यामध्ये काय आहे दुसरं की शायनिंग मेमरी टेक्निक हा एक कोर्स आहे. हे सगळं एक पॅकेज मी तुम्हाला सांगते आहे. 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी, मेंदूची सर्वांगीण जडणघडण करण्यासाठी. तर याच्यामध्ये एक आहे शायनिंग मेमरी टेक्निक्स, हा एक कोर्स मी देते आहे की ज्याच्यामध्ये काय होतं की खूप मोठी थेरी असेल, 2-2 तासामध्ये एक चॅप्टर होत नसेल, 2-2 आठवडे देऊन पण मुलांकडून एक चॅप्टर होत नसेल. आता हे कधी होतं, जी मोठी मुलं आहेत 7वी 8वीच्या पुढची किंवा डिग्री पोस्ट डिग्रीची, ठीक आहे, पण त्यांना ही टेक्निक जर आत्ताच दिली तर त्यांचे 4-4 पानाचे जे चॅप्टर आहेत ते पण 2-2 मिनिटात होतात आणि लाईफ लॉंग लक्षात राहतात. तर ते टेक्निक आहे. पूर्ण पुस्तकच्या पुस्तक स्कॅन कसं करायचं आणि ते लाईफ लॉंग लक्षात कसं ठेवायचं. आपली शाळा आपल्याला काय शिकवते, लिहायचं कसं, वाचायचं कसं. 5वीची परीक्षा द्यायची, मुलं परीक्षा देतात विसरून जातात. 10वीची परीक्षा द्यायची, मुलं परीक्षा देतात विसरून जातात. पण त्याच्या पुढे ते लाईफ लॉंग आपल्याला लक्षात कसं राहील, तर हे या टेक्निकमधून कळतं. त्याच्यानंतर असोसिएशन किंवा लिंकिंग टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये रॅन्डम वर्ड्स आहेत, खूप वेगवेगळे वर्ड्स आहेत आणि ती एक खूप मोठी लिस्ट आहे.
तर ती लिस्टच्या लिस्ट टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप कशी लक्षात ठेवायची, वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, थेरम्स आहेत, ते कसे लक्षात ठेवायचे, मॅथ्सचे फॉर्म्युलाज आहेत, हिस्ट्रीच्या डेट्स आहेत, जॉग्राफीमधलं जे काही तुम्हाला आधी पण सांगितलं कन्सेप्ट आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या आणि वेळच्या वेळी कशा आठवायच्या. स्पीड रीडिंग, स्पीड रायटिंग एक टेक्निक आहे. तर मग हे कसं आहे, ह्या सगळ्या टेक्निक त्या शायनिंग मेमरी मास्टर टेक्निकमध्ये आहेत. त्यानंतर पुढचं आहे की बऱ्याचदा आपण म्हणतो मुलांचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, सांगितलेलं ऐकत नाही, किंवा आपली पण आपल्या कामामुळे जे काही आपलं दिवसभरचं शेड्यूल असतं त्याच्यामुळे कधी कधी चिडचिड होते. तर त्यावेळेला ते रुबिक क्यूब त्यांना सॉल्व्ह करायला जर दिला आपण तर ते किती छान होईल. मुलं आपण जरी हो हो मुलं तर यामध्ये ऑब्झर्वेशन टेक्निक आहे. ज्या वेळेला मुलांना ऑलिम्पिकमध्ये जायचं असतं किंवा तलवारबाजी आहे, गोळा फेक आहे, अशा वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत, किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जायचं आहे, गव्हर्नमेंट ऑफिसरसाठीच्या ज्या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, नासामध्ये जाण्याच्या आहेत, जे खूप मोठ्या लेवलचं आहे, त्यावेळेला ह्या टेक्निक त्यांना खूप खूप उपयुक्त आहे. आणि अचानक 12वीला जाऊन त्यांना ह्या टेक्निक जर शिकवल्या तर त्यांना ते खूप अवघड वाटतं. ते रट्टामार सवय झालेली असते, वाचायचं रट्टा मारायचा. मग नंतर काय होतं, असं काहीतरी वेगळं शिकवलं, म्हणजे हा एक्सपिरियन्स आहे माझा. आत्ता मी बघितलं की मोठ्या मुलांना जर ह्या टेक्निक आपण शिकवल्या अचानक तर ते तेवढं ते त्यांचे जे न्यूरॉन्स असतात ना, नवीन काही घ्यायला तयार नसतं. मुलांची सर्वांगीण जडणघडण, मेंदूची जडणघडण आपण 10 वर्षापर्यंत केलेलीच बेटर आहे. नंतर 10 वर्षानंतर आहे ना, आपला मेंदू हळूहळू काम करायला, नवीन घ्यायला, काहीतरी क्रिएटिव्ह करायला कमी होतो, नवीन काही पटकन ॲक्सेप्ट करायला तयार नाही राहत. तर हे जर आपण आत्ता लहान वयात 5व्या वर्षापासून पुढे जर हे शिकवायला लागलो त्यांना, आत्तापासूनच अशा पद्धतीने त्यांचा अभ्यास घेतला तर हे आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी खूप सोपं होऊन जातं. त्याच्यानंतर आत्ता जे एक मी तुम्हाला पॅकेज सांगणार आहे, हा व्हिडिओ मी ज्यासाठी केला आहे की अनेक लोकांना ॲडमिशन घ्यायची आहे पण नक्की काय शिकवणार आहे ते माहीत नाही आहे. तर आत्ता जे एक पॅकेज आपलं आहे की ज्यामध्ये आपण त्यांना सगळ्यात आधी DMIT टेस्ट त्यांची करून घेतो. मग त्याच्यामध्ये चाइल्ड सायकोलॉजी, त्याचे इनबॉर्न टॅलेंट काय आहे ते कळतं. आणि ॲडॉप्टेड जे असतात ते आपल्यासोबत मूल राहत असताना, समाजात वावरत असताना ते तो ॲडॉप्ट करतो किंवा ॲक्वायर करतो. तर ह्या ज्या पॅकेजमध्ये जो काही आपण कोर्स किंवा जी काही बॅच घेणार आहोत त्याच्यामध्ये काय आहे की पहिला DMIT टेस्ट होईल, त्याच्यावरून तुमचं काउन्सिलिंग होईल की तुमचं चाइल्ड कसं आहे, त्याच्यात स्पेशल ॲक्टिव्हिटीज किंवा स्पेशल टॅलेंट काय आहेत, त्याच्यावर तुम्हाला कसं काम करायचं आहे, ही तर पहिली गोष्ट झाली. मग त्याच्यासोबत त्यांचं आपण मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन करून घेतो. ब्लाइंड फोल्ड टेक्निक जी आहे त्याचे फायदे भरपूर आहे, ते आत्ता इथे तुम्हाला सांगून कळणार नाही, ते अनुभवायचे आहेत. हा कोर्स केल्यानंतर प्रत्येक एक मुलाचा 6th सेन्स ॲक्टिव्ह होतो. पण हे तुम्हाला सगळं ओपन माइंडने ऐकायचं आहे आणि वापरायचं आहे. जर तुम्ही काही डिस्ट्रॅक्शन देत असाल, निगेटिव्ह वाईब्स येत असेल तर तुम्हाला आउटपुट दिसणार नाही. आणि आउटपुट हे एका दिवसाचं नाही आहे मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनचं. याच्यात जे काही आउटपुट येतं ते तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी कामात येतं मुलांच्या. तर ते असं नाही आहे की लगेच कलर नाही ओळखला किंवा लगेच त्याने एखादं शोधून नाही दाखवलं किंवा वाचून नाही दाखवलं. 2 झाले. तर तिसरं त्याच्यामध्ये आहे की शायनिंग टेक्निक्स, शायनिंग मेमरी टेक्निक्स. शायनिंग मेमरी मास्टर मुलांना आपल्याला बनवायचं आहे खूप कमी एफर्ट्समध्ये आणि खूप कमी वेळामध्ये. त्यांची मोठीच्या मोठी पुस्तकं त्यांना स्कॅन करायला आपण शिकवणार आहोत. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी आहेत. मग त्यामध्ये आपण हे 3 जे घेणार आहोत ह्या 3 गोष्टींनी तुमचं पॅरेंट्सचं पण काउन्सिलिंग होणार आहे की तुमचं मूल कसं आहे, त्यांच्याशी तुम्हाला कसं बोलायचं आहे, कसं बोलायचं नाही आहे, त्यांना तुम्हाला कशा पद्धतीने शिकवायचं आहे, तुम्हाला त्यांना रागवायचं कसं आहे, त्यांचे गुड जे काही क्वालिटीज आहेत त्याला वाव कसा द्यायचा आहे, त्यांच्या बॅड क्वालिटीज किंवा त्यांचे जे लिमिटेशन्स आहेत त्यांना होल्ड कसं करायचं, त्यांना कमी कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आजकाल मुलांची एनर्जी लेवल खूप आहे
आपण त्यांना कुठेतरी सांभाळण्यात कमी पडतो किंवा आपण आपल्या वर्कलोडमुळे त्यांना मोबाईल देऊन मोकळे होतो, टी व्ही देऊन मोकळे होतो आणि मग आपणच ओरडतो, तो खूप टी व्ही पाहतो, तो खूप मोबाईल पाहतो. तर मग ते आपल्याला त्यांना त्याबद्दल काहीही न बोलता त्यापासून लांब कसं घेऊन जायचं आहे आणि चांगल्या गोष्टींकडे कसं घेऊन जायचं हे सगळं आहे. तर वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. फीजबद्दल बरेच जण विचारत असतात. शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगते की ही जी काही आहे ही ओन्ली वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे नॉलेज, हे ट्रेनिंग हे लाईफ टाईमसाठी आहे, संपूर्ण आयुष्यासाठी. तुम्ही एवढाच जर हा कोर्स करून घेतला, ह्यात कमीत कमी 3 गोष्टी जरी शिकून घेतल्या, समजून घेतल्या आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केली तर व्हॉटेवर जे पण काही फील्ड तुम्ही करिअरसाठी ॲज अ बिझनेस, ॲज अ नोकरी निवडाल त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला तुम्हीच असाल, तुमचं मूल असेल. ठीक आहे. तर कुठल्याही शाळेत, कुठल्याही संस्थेत आजकाल साध्या साध्या शाळांमध्ये, गावातल्या शाळांमध्ये पण मला अलीकडे माहिती मिळाली की 40,000 50,000 डोनेशन घेतात आणि पुन्हा फी, इयरली फी वेगळी असते, दरवर्षाला वेगळी असते. आणि त्यातनं काय मिळतं? CBSE पॅटर्न आहे, दिवसभर अभ्यास आहे. आत्ता 7वीचा मुलगा आहे, CBSE पॅटर्नचा येतोय, त्याचं काउन्सिलिंग चालू आहे. 12वीचा स्टडी जो मी 12वी सायन्सला केला होता 10वीच्या नंतर, 10वी मराठी मीडियमच्या नंतर, तो स्टडी, ते पिरियॉडिक टेबल, ते केमिकलचे जे काही आहेत समीकरणं, ते त्याला आत्ता आहेत 7वीला. त्याची पुस्तकं पाहिली मी. फिजिक्सचं पुस्तक वेगळं, पेपर वेगळा झाला, केमिस्ट्रीचा वेगळा झाला, बायोलॉजीचा वेगळा झाला. एवढा त्यांना स्टडी आत्तापासून आहे. ठीक आहे, तुम्ही घाला CBSEला, पण मग आधी मुलांची DMIT करा की तो खरंच त्या करिअरमध्ये जाणार आहे का, त्याच्यात खरंच त्याला यश आहे का, की त्याच्यापेक्षा अजून चांगलं तो करू शकतो. नक्कीच चांगलंच येतं, रिपोर्टमध्ये नक्कीच चांगलंच येतं. प्रत्येकाची युनिक स्पेशालिटी त्यातनं आपल्याला कळते. तर कुठल्याही शाळेमध्ये कितीही लाखो रुपये तुम्ही खर्च करून जे आउटपुट तुम्हाला मिळणार नाही, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला 10वी 12वीचा गोल नाही ठेवायचा आहे. लाईफमध्ये सक्सेस आणि हॅप्पी व्हायचं असेल तर लाईफचा शेवटचाच गोल तुम्हाला आत्तापासून ठेवायचा आहे, आत्तापासून त्यावर काम करायचं आहे. कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे. ती जर तुमची आत्तापासून असेल तर तुम्हाला चांगली नोकरी, चांगला जॉब, चांगलं बिझनेस तुम्ही करू शकतात. नाहीतर 10वी 12वीच्या मार्कांवर ठरवू. अहो पण आपल्याकडे टूल आहे ना. 10वी 12वीत त्याला किती मार्क्स मिळणार आहेत, कुठल्या विषयात, ते तुम्हाला आत्ताच कळतंय टेस्ट बघून, फिंगरप्रिंटची जी टेस्ट आहे ती करून. ठीक आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं, सांगण्याचा मुद्दा असा की मी पण याच्यामध्ये खूप मेहनत घेते आहे, खूप शिकते आहे. खूप रोज क्लायंट जे आहेत माझे पॅरेंट आणि स्टुडंट, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांचे रिपोर्ट जनरेशन करून खूप काही मला शिकायला मिळतं आहे. गेली 2016पासून मी यामध्ये आहे. पण कुठेतरी मी माझं स्वतःचं DMIT टेस्ट केली गेल्या 5-6 महिन्यात आणि त्यावेळेला त्यांनी मला सजेस्ट केलं की तुमच्यामध्ये स्किल आहे की तुम्ही काउन्सिलिंग करू शकतात किंवा तुम्ही पुढची पिढी घडवण्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने योगदान देऊ शकतात. मग मी असा डिसिजन घेतला की नाही, आपण एक अकॅडमी सुरू करू आणि असं मुलांना मार्गदर्शन करू. त्यांनी मला सांगितलं, ज्यांच्याकडे मी टेस्ट केली, की अशा पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर आत्ता ज्या फील्डमध्ये काम करत आहात त्याच्यापेक्षा अजून जास्त सक्सेस कमी एफर्ट्समध्ये तुम्हाला मिळू शकतं. वयाच्या या टप्प्यावर मी पुन्हा माझं करिअर एकदा चेंज करते आहे आणि जे आहे त्यात पण हॅप्पी आहे, पण तेवढं सक्सेस नाही आहे. तर आता जर आपल्याला कळलंय की आपलं इनबॉर्न टॅलेंट काय आहे, आपलं पॅशन काय आहे, पॅशनला घेऊन पुढे जायचंय मुलांचं. हॉबी, इंटरेस्ट आणि पॅशन वेगळी गोष्ट आहे. तर आपल्याला पॅशनवर काम करायचं आहे. तर काय वाटतं, किती फीज असायला हवी, किती ड्युरेशन असावं? आता हा जो मी काही सगळा सिलेबस जो डिझाईन केलेला आहे तर तो मी एकूण 2 महिने घेणार आहे. तर हे जे काही मी घेणार आहे तर ते आपण अशा पद्धतीने घेणार आहोत की मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन आपण 2 दिवस घेतो, सॅटर्डे संडे.
कॉन्झिक्युटिव्ह डे लागून 2 दिवस घेतो, किंवा कुठे जर दुसरीकडे बॅच असेल तर आम्ही तिथे जातो. वेगवेगळ्या गावांना आता आम्हाला बोलवतात, त्या ठिकाणी एक 10 ते 15 मुलांची बॅच झाली की आम्ही तिथे जाऊन हे कोर्सेस घेतोय सध्या. तर त्या ठिकाणी आपण 2 लागोपाठ दिवस, कमीत कमी 3 तास आणि जास्तीत जास्ती 4-5-6 तास असं आम्ही घेतो. मग त्या ठिकाणी मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन होतं, एक मेमरी टेक्निक शिकवल्या जातात. आणि त्याच्यानंतर DMIT टेस्ट करून, फिंगरप्रिंट त्यांचे स्कॅन करून जे काही इनबॉर्न टॅलेंट आहे तर त्याबद्दल पालकांना काउन्सिलिंग केलं जातं. एक पॅरेंटिंगचे पण 3-4 कोर्सेस माझे झाले आहे, ज्या मी तुम्हाला म्हटलं की जसं आपण घडलो तसं आपण पुढच्या पिढीला नाही घडवू शकत. काही टेक्निक आणि काही टूल वापरून आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून तशा पद्धतीने जर आपण केलं तर खूप चांगली एक पिढी आपण घडवू शकतो. तो पॅरेंटिंगचे जे काही कोर्सेस आहे, ज्या काही टेक्निक आहे ते पण मी यामध्ये देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अबॅकससाठी पण बाहेर खूप जास्त फी द्यावी लागते. आणि ॲक्च्युली अबॅकस काय आहे आणि किती दिवसात ते होतं, तर त्याची एक लेवल सुरुवातीचं इंट्रोडक्शन पण मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं, आणि अबॅकसचे बेनिफिटचं परत काय आहे की त्याच्याने मुलांचं व्हिज्युअल पावर वाढते, त्याच्यानंतर मुलांची क्रिएटिव्हिटी वाढते, कॉन्फिडंट वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. फक्त कॅल्क्युलेशन हेच आउटपुट नाही अबॅकसचं, न दिसणारे आपल्याला भरपूर त्याचे आउटपुट आहेत. की जरी त्यांनी मॅथमध्ये ते चांगले झाले तरी ते हिस्ट्री, जिओग्राफी, थेरॉटिकल सब्जेक्टमध्ये पण ते चांगले होणार आहेत. तसं ॲबिलिटीज त्यांच्या त्या 8 लेवल ज्या आहेत अबॅकसच्या त्याच्यामध्ये डेव्हलप केल्या जातात, म्हणजे त्या होतात आपोआप तो कोर्स करत असताना. तर अबॅकसची एक लेवल, एक त्याची ओळख. वैदिक मॅथमध्ये काय आहे, तर वैदिक मॅथ जर आपण मुलांना दिलं तर त्यामध्ये काय होतं की मुलांना ज्या काही पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत तर त्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन फास्ट करावे लागतात, ज्या काही ट्रिक्स टेक्निक लागतात, तर त्याचं पण एक इंट्रोडक्शन मी याच्यामध्ये देणार आहे. DMIT होईल, राईट ब्रेन डेव्हलपमेंट होईल म्हणजेच मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन, त्याच्यानंतर शायनिंग मेमरी टेक्निक होतील, त्याच्यानंतर अबॅकसचं इंट्रोडक्शन किंवा पहिली लेवल तुम्हाला म्हणू शकतात, वैदिक मॅथची पहिली लेवल किंवा इंट्रोडक्शन म्हणू शकतात. त्याच्यानंतर 3x3चा रुबिक क्यूब फॅमिली जी आहे त्याच्यामधला पहिला बेसिक क्यूब शिकवला जातो, तो 3x3 असतो, तो पहिला शिकवला जाईल. त्याच्यानंतर पॅरेंटला भरपूर असं पॅरेंटिंगचा जो कोर्स आहे तो कोर्स किंवा त्या टेक्निक सांगितल्या जातील. मुलांना शायनिंग मेमरी टेक्निक शिकवत असताना लाईफ स्किल काय आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलप कशी करायची असते, आईवडिलांशी कसं वागायचं आहे, डेली रुटीन तुमचं टाईम टेबल काय कसं असलं पाहिजे, त्या टाईम टेबलमध्ये किती तास कसा अभ्यास करायचा आणि त्याच्यासोबत तुम्हाला कुठले पेय घ्यायचे, नाश्ता काय घ्यायचा, जेवण काय घ्यायचं, किती वाजता घ्यायचं, कुठले प्राणायाम, योगा करायचे, हे सगळं टोटल गायडन्स त्याच्यामध्ये असणार आहे. आणि हा एक कोर्स माझ्यासोबत जर तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झालात तर तुम्ही साधं जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांना घाला फक्त 10वीच्या सर्टिफिकेटसाठी एक्झामसाठी, 12वीच्या सर्टिफिकेट एक्झामसाठी तरी चालणार आहे. आणि हे घरी 2-2 तास जरी क्वालिटी टाईम तुम्ही दिला, किंवा मुलं जर आता मोठी असतील 5वीच्या पुढचे वगैरे असतील त्यांना फक्त एवढ्या टेक्निक जरी शिकवून दिल्या, त्यांच्यासोबत जर तुम्ही ह्या सगळ्याला सपोर्ट केला तर त्यांना कुठल्याही साध्या शाळेत घालूनही तुम्ही इतर मोठमोठ्या एक्झामचे फॉर्म भरून एकतर डिग्रीला त्यांना ॲपियर करू शकतात. आत्ता जस्ट मी बघितलं 7 वर्षाच्या मुलाने, अर्पित अग्रवाल असं अग्रवाल काहीतरी एवरून नाव होतं, 7 वर्षाच्या मुलाने त्याने सर्जरी केली, स्किन सर्जरी, आणि आता मोठमोठ्या डॉक्टरांच्या कॉन्फरन्सला तो असतो. डिग्री पण घेतली त्याने डॉक्टरकीची. आणि हे शक्य आहे, हे मी अनुभवलं आहे. माझा मुलगा 3 वर्षाचा असताना मी त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम, वॉटर सायकल सिस्टीम, फोटोसिंथेसिस, डायजेस्टिव्ह नंतर ज्या पण आपल्या एक सिस्टीम आहेत त्या सगळ्या शिकवल्या होत्या आणि त्या सगळ्यात त्याला व्यवस्थितपणे कळल्या होत्या. तर आपण ह्या टेक्निकने त्यांना शिकवणं महत्त्वाचं आहे. अरे फक्त आश्चर्य करणं, असं कसं हे नाही. तुम्ही जस्ट विश्वास ठेवा, तुम्ही जस्ट कोर्स जॉईन करा. जर तुम्ही मुलांना सकाळी CBSEचं शाळेचं टाईम थोडंसं ऑड आणि जास्ती असतं, ते केल्यानंतर परत 2-2, 4-4 तास ट्युशनला पाठवत असाल तर ते करू नका. म्हणजे मला असं नाही म्हणायचं अगदीच बंद करा, कुणाच्या पोटावर पाय द्या, हे नाही.
पण जर ट्युशनला न पाठवता कमी एफर्ट्समध्ये मुलगा जास्ती जर शिकत असेल तर काय हरकत आहे. लाईफ टाईम पहिलीपासून 10वी-12वी पर्यंत त्यांना ट्युशनला पाठवणार, त्याच्यापेक्षा वन टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि वन टाईम तुम्ही ते सगळं शिकून घेतलं. आपल्याला आपल्या ब्रेनची सायकोलॉजी समजून घ्यायची आहे, तर काय हरकत आहे ना. तर यासाठी मी फक्त आणि फक्त किती चार्ज करावे तुम्ही मला सांगा. लाईफ टाईम तुम्हाला आमचा सपोर्ट मिळणार आहे. असं नाही की आत्ता 5 वर्षाचं मूल आहे आणि त्याला काही टेक्निक थेरॉटिकली आत्ता वापरता येत नाही, तर असं होणार नाही. प्रत्येक टेक्निक तुम्ही त्याला वापरू शकतात. मग आम्हाला आत्ता शिकायचं नाही, मग आत्ता तर तो लहान आहे, प्लीज असं करू नका. वयाच्या 8-9 वर्षापर्यंत तुम्ही जेवढं जास्ती मुलांना द्याल ते खूप चमकणार आहेत, खूप कमी वयात खूप मोठं सक्सेस मिळवणार आहेत. तर तुम्ही ठरवा की मी काय फी घेतली पाहिजे. शाळेमध्ये मी पूर्ण गॅरंटी देते, तुम्ही कुठल्याही साध्या शाळेत त्यांना घालू शकता आणि हे मॅजिक मी तुम्हाला फक्त 3 आवर्समध्ये दाखवणार आहे. पहिल्या 3 तासात, परत दुसऱ्या दिवस आणि परत तिसरा दिवस, आणि त्याच्यानंतर 2 महिने ओन्ली सॅटरडे किंवा संडे आपण लाईव्ह भेटूया झूमवर आणि तुमचं सगळं हे काउन्सिलिंग केलं जाईल. अजून एक टेक्निक तुम्ही केली का, कुठपर्यंत आलं, तुम्हाला काय त्याच्यामध्ये कुठे अडलं, ह्या सगळ्यावर आपलं सेशन होईल. हे 2 महिने आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही म्हणाल की प्लीज लाईव्ह ये आमच्यासाठी, आम्हाला अजून मार्गदर्शन कर, किंवा कधीही व्हॉट्सअपला व्हॉइस मेसेज टाका, टेक्स्ट मेसेज टाका, कधी फोन करा आणि विचारा की ह्या टेक्निकमध्ये इथे अडतंय, किंवा हे कसं करायचं आहे, किंवा आता अशी सिच्युएशन आहे, मुलं ऐकत नाही आहेत, मग त्यांना कसं हँडल करू, टी व्हीला ते ऐकत नाही आहे, बंद करण्यासाठी कसं करू. तर हे सगळ्याचं डिटेल गायडन्स आणि सायंटिफिकली डिझाईन स्टेप वाईज. आत्ता मी जे बोलते ते बाय हार्ट बोलते तुमच्याशी, मी कुठलं स्क्रिप्ट घेऊन किंवा असं स्टेप बाय स्टेप मी बोलत नाही आत्ता तुमच्याशी. जे मी एक्सपिरियन्स केलं आहे, जे मी नॉलेज घेतलं आहे, जे मी दिल्यानंतर मला जे आउटपुट मिळालेलं आहे, त्या सगळ्या मी तुमच्याशी मनापासून शेअर करते. पण ज्या वेळेला तुम्ही कोर्सला ॲडमिशन घ्याल तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी होतील, वेल डिझाईन सगळ्या होतील, तुम्हाला तसा डेटा दिला जाईल. तर हा व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. हो, एकच मिनिट, यांना बाय कर, चल बाय कर सगळ्यांना, हॅलो बाय. ह्या सगळा व्हिडिओ तुम्ही न पॉज करता पूर्ण बघा, थोडासा त्यावर विचार करा. काही माझ्या मुलाचे यूट्यूबचे व्हिडिओ बघा. आत्ता तो फक्त 10 मिनिटात राष्ट्रगीत वाजवायला शिकला पियानोवर. आहे कपॅसिटी आहे मुलांमध्ये, द्या ना त्यांना तशा टेक्निक वापरून. पूर्ण पुस्तक तो आत्ता स्कॅन करतोय, ते टेक्निक तो फक्त म्हणजे 1 तास सगळं मोटिवेशन केलं आणि 10 मिनिटात शिकला. ओके बाय. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सांगा कोर्स कधी करायचा आणि काय मला तुम्ही इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू देऊ शकता. बाय.